आलीस का मोनिका? वाट बघत होते ग तुझी. का काय झालं आजी? इकडे ये. मला तुला काहीतरी ना विचारायचंय. विक्रांत, तू हॉस्पिटलला निघालेस? हो. मग तू जा. माझं हिच्याकडे काम आहे. विक्रांत प्लीज थांब प्लीज. नाश्ता वगैरे झाला तुझा? मग जा ना. येतो. ये. ये ना. कसं वाटतंय? बरं वाटतंय. काहीच प्रॉब्लेम नाही. नाही, काही प्रॉब्लेम वाटलाच तर अलका आणि गीता आहेत, नाही तर मला सांग. हो नक्की. आजी किचन मध्ये जाऊन आले. हा, थांब जरा थांब. काय घाई आहे? हा, हे घे. याच्यावर तुझ्या आजीचा नंबर लावून दे मला. का काय झालं? काय नाही, असंच बोलायचंय. आजीचा नंबर लावून दे. थँक्यू. हॅलो. हा मालती ताई, नमस्कार. विक्रांतची आजी बोलतेय, पार्वती. कशा आहात तुम्ही? हो हो, मी सुद्धा बरी आहे, बरी आहे. हां, मला ना अशा गोष्टी. एक मिनिट. अगं तू जा ना तुझ्या कामाला. मला बोलायचं ते मी आजीकडे बोलते. जा जा. हां, तर मला असं बोलायचं होतं. तू दादी सारखा रॉक पेपर सीजर्स खेळ ना. ए नको यार, आपण हाइड अँड सीक खेळूया. वहिनी तूच सांग, तुला कोणता गेम खेळायचा आहे? ए गेम्स वगैरे नंतर. आर्यन, तू दूध नाही संपवलंस. दादाचं संपून झालं सुद्धा. आई मला नको ग. नाटकं नको येतं माझ्या समोर. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.